नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वाईन शॉपचा परवाना देतो म्हणून 40 लाखांना गंडा. मंत्रालयात ओळखीचा बनाव करून वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवत येळावी तालुक्यात जत येथील एका कुटुंबाची तब्बल 40,54,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रणजित तुकाराम कुंभार राहणार भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर व निशा सगरे पूर्ण पत्ता माहीत नाही यांच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यापूर्वीही कुंभार यांनी तालुक्यातील एका कुटुंबाची 40 लाखांची फसवणूक केली होती. त्याच्या विरोधात हा दुसरा गुन्हा आहे. याबाबत आनंदा सुखदेव आवटे राहणार येळवी यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. एप्रिल 2023 मध्ये रणजित कुंभार यांनी आवटे यांच्याशी संपर्क साधून येळवी परिसरात जमीन खरेदीसाठी मदत मागितली होती. यावेळी त्यांनी स्वतःचे मंत्रालयात संबंध असल्याचे सांगून आपण मंत्रालयातील विविध परवान्यांची कामे करीत असल्याचे सांगितले. दरम्यान आवटे कुटुंबियांनी वाईन शॉप सुरू करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी शासनाकडून परवाना मिळवून देतो असं सांगून कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे मिळाल्यानंतर वाईन शॉप नावाने परवान्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत मंत्रालयातील अधिकारी डिपॉझिट, कर कार्यालयीन खर्च, कर्ज प्रक्रिया आदी कारणे पुढे करून वेळोवेळी आवटे कुटुंबियांकडून फोनपे तसेच रोख स्वरूपात पैसे घेतले. रणजित कुंभार यांच्या फोनपे खात्यावर 14,64,000 रुपये तर त्यांच्या सांगण्यावरून निशा सगरे हिच्या स्कॅनरवर 50,000 रुपये पाठवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केलं. परवाना मिळत नसल्याने संशय निर्माण झाल्यानंतर आवटे कुटुंबाने चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.